हॅलो, नमस्कार. पुणे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आत्ता दुपार झाल्यानं दुपारनंतर आता आपण जातो आहे शेतामध्ये. जी काही आपली पेरणी होती ती सुद्धा छान रुजलेली आहे, ते पण दाखवते. पण पाऊसच नाही आहे. जेव्हा पेरणी झाली तेव्हा होते 2-3 दिवस चांगला पाऊस पडला आणि जे बी होतं ते पण लवकर आलं वरती. पण त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही किंवा सरींवरती पण पाऊस नाही. प्रामुख्याने शेती आहे ना, ती पूर्णपणे पावसावरती अवलंबून आहे. भात शेती तर पूर्ण पावसावरती अवलंबून असते. त्याच्यामुळे पाऊसच नाही आहे आणि आत्ता खरी जी काही रोपं आलेत वरती, जे काही आवण वर आलेलं आहे, त्याला आता खरी पाण्याची गरज आहे, पण पाणीच नाही आहे. तर बघूया आता पाऊस कधी पडतोय, काय पडतोय. आणि दुसरी गोष्ट अशी, की ऊन मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे असं वाटतं की उन्हाळाच आहे. गेल्या वर्षी मेच्या आधीच पाऊस चालू झालेला, पण यंदा पाऊस म्हणजे पाहिजे तसं अजिबात नाही आहे. आणि आत्ता मेन शेतीला पाणी पाहिजे आपला आणि जे काही आपण जे पेरणी झालेली आहे, तिला आत्ता खरं पाणी पाहिजे, पण पाऊसच नाही आहे. तो जर पाऊस आता कंटिन्यू आतापर्यंत असतं, तर जे काही आपण पेरलेलं असतं ते आता इतपत मोठं छान झालं असतं. म्हणजेच काय तर वाढ झाली असती रोपांची, पण पाऊसच नाही आहे. तर बघूया कधी पाऊस पडतो काय. त्याच्यामुळे यंदा लावणी थोडी लांबवू शकते, कारण की पाऊसच नाही आहे. रोपांची वाढसुद्धा झालेली नाही आहे त्याच्यामुळे. तर आपली फोड वगैरे झालेली आहे शेतांची बऱ्यापैकी. सगळ्यांच्या शेतांची झाली आहे. मी दाखवते सगळ्यांच्या शेतांची जी काही पेरणी झाली आहे ती पण दाखवते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची अजिबात विसरू नका. तर चला डायरेक्ट शेतात भेटू. शेतात तर आपण आलेलो आहे आणि बघा शेताची फोड पण झालेली आहे. तिन्ही शेतांची फोड झाली. फोड काय ते मी तुम्हाला नंतर सांगते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. यंदा कोकणामध्ये शेतीचं काही सांगता येत नाही आहे, कारण की पाऊसच पडलेला नाही आहे. पेरणी झाल्यानंतर थोडा पाऊस पडला, त्याच्यानेच हे वर आलेलं आहे पेरलेलं. त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही. आता खरी गरज आहे पावसाची आपल्याला, कारण की हे जे आवण आहे ते मोठं व्हायला. तर पाऊसच नाही पडला आणि उन्हाचा कडाका खूप म्हणजे खूप आहे. त्याच्यामुळे शेतीला फटका बसू शकतो. बघूया पाऊस पडतो की नाही. जर पाऊस लेट झाला, त्याच्यामुळे जेवढा लेट होईल तेवढी आपली जी काही पेरणी झाल्यानंतर जी काही लावणी आहे ती आपली लांबवेल. तर आजूबाजूला सगळ्यांची मस्तपैकी फोड वगैरे झालेली आहे. त्याच्यानंतर मी आजूबाजूची पण तुम्हाला दाखवते, कारण की काय काय ज्या दाढी आहेत पेरलेल्या ना, त्या अजिबात रुजलेल्या सुद्धा नाही. मध्ये-मध्ये तर तसेच्या तसे म्हणजे असं बघा जागा तसाच बघायला मिळेल. रुजलेलंच नाही आहे आणि ड्राय झालंय एकदम. म्हणजे पाणीच नाही आहे त्याच्यामुळे. आणि ऊन पण खूप पडते, त्याच्यामुळे जी काही पाण्याची पातळी वगैरे आहे ती पण फार कमी झाली आहे. कारण की वरून जरी माती तुम्हाला अशी सुकलेली दिसली तरी आतमध्ये बऱ्यापैकी ओलसर असते. तर इथे बघू शकता काही-काहींनी तर पेरणी 2दा सुद्धा केलेली आहे. उशिरा पण पेरणी झालेली आहे आणि जी उशिरा पेरणी झाली आहे ना ती रुजलीच नाही, कारण की पाऊसच नाही आहे, त्याच्यामुळे रुजणार कशी. तर यंदा थोडा पाऊस आहे तो लेट आहे असं वाटतंय. तर आता खरा पाऊस आपल्याला पाहिजे. हे बघा काही-काही ठिकाणी तर अजिबात रुजलेलं नाही आहे. एकदम पातळ-पातळ बघायला मिळेल. ठीक आहे, जरी पातळ जरी रुजली ना तरी पण नंतर मोठी झाली ना, म्हणजे वाढ झाली की आव्हान मोठं होतं. म्हणजेच काय तर रोपंही मोठी-मोठी होतात आणि बुंदाजवळ चांगली पसरलेली असतात. तर अशा पद्धतीने आपल्या शेताची सुद्धा फोड झालेली आहे आणि हे पण फोडून वगैरे झालेले आहे. ढिपळं वगैरे काही ढिपळं राहिलेले आहेत, ते आपण फोडणार आहोत. आता फोड म्हणजे काय, तर जिथे आपण लावणी करणार आहोत ती जी शेतं, आणि दाडसा म्हणजे काय, तर जिथे दाड पेरली आहे ती दाडसा. तेवढा जो भाग आहे तो दाडसा असतोय असं म्हणतात. आणि फोड म्हणजेच काय, तर पूर्ण शेतं नांगरली जातात. त्याच्यानंतर चिखल वगैरे पण केली जाते. ती कधी केली जाते, तर ती जेव्हा आपण लावणी करणार असतो त्या दरम्यान आपण ती चिखल करतो. चिखल छान झाली की त्याच्यामध्ये आपण जे आव्हान असतं, जे पेरलेलं जे काही धान्य असतं ते आपण लावतो. तर असं याला फोड म्हणतात. तर सगळ्यांनी फोड केलेली आहे. थोडीफार माती आपल्याला वर खाली ही झालीच पाहिजे, त्याच्यामुळे ही फोड केली जाते. आणि ढिपळं बघा केवढी मोठी-मोठी आली आहेत आणि ही जी ढिपळं आहेत ना ती तशीच राहतात, अजिबात विरघळत नाहीत. त्याच्यामुळे ही अशी फोडावी लागतात. आणि इथे बघू शकताय तुम्ही साईडलाच मळा होता, तर त्याच्यामध्ये आता ही वांगी फक्त राहिली आहेत. बाकीचे जे काही भाज्या वगैरे आहेत त्या बऱ्यापैकी संपुष्टात आलेल्या आहेत. फक्त आता हे राहिलेले आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया, कारण की मळा ह्यावेळेस खूप लेट होते त्याच्यामुळे. तर इथे बघा ही एल वांगी आहेत. एल वांगी म्हणजे काय, तर नावातच आहे की वेलीसारखी ही थोडी लांबसर अशी होतात. तर हे बाजारी बियाणं आहे आणि त्याचं हे इथे फुलं वगैरे तुम्ही बघू शकता. आणि आता त्याचा जो काही लागायचा जो काही मोठा जो पिरियड होता ना तो कमी झालेला आहे. आता कुठे छोटी-मोठी फुलातून जे काही पडतात तीच बाहेर आलेली आहेत. नाहीतर एल वांगी खूप मोठी होतात. प्रत्येक फुलाचा, प्रत्येक फळाचा हा बहर असतो. एकदा मोठा बहर येऊन गेला की त्याच्यानंतर फळाचा जो काही फळाचा जो काही बहर असतो तो थोडा कमी-कमी येतो. तर त्याच पद्धतीने भाज्यांचं सुद्धा तसंच आहे. तर हे एल वांगी आहेत बघा, आता छोटे-छोटे आहेत.
नंतर मग थोडी कशी पण येतात आणि खूप मस्त आहे ती झाडं. आता ही जी झाडं आहेत ना, जेव्हा काढली जातात ना, तेव्हा ही पण लावू वगैरे शकतो कटिंग करून. कटिंग करायची आणि मातीमध्ये लावून ठेवायची. माणसं वगैरे घेऊन जातात मग हे जेव्हा काढली जातात तेव्हा आणि घरासमोर वगैरे लावली जातात. तर एका साईडला दाड आहे, याच्यामध्ये शेती पण केली जाते, भातशेत पण केलं जातं. एका साईडला दाड आहे, तर तिकडे आपली सगळी शेतं आहेत आणि हा एका शेतामध्ये सगळीकडे हे लावलेली वांग्याचं सगळं हे आहे. दळ्यामध्ये ही सगळी वांगी लावलेली आहे. तर असा सगळा मळा आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मस्त वारा सुटला आणि ऊन बघा किती पडलंय. ह्या उन्हातून म्हणजे आता काय म्हणजे पावसाळा वाटतच नाही, उन्हाळाच वाटतोय. तर अशा पद्धतीने हे सगळे मळे आहेत. प्लस भेंडी पण इकडे लावलेली आहे. बाजारी जी भेंडी असते ती सुद्धा लावलेली आहे. भेंडी असं आहे ना पीक, की तुम्ही ते पावसाळी, उन्हाळी कधीही घेऊ शकता असं पीक आहे ते. आणि लाग पण त्याला खूप चांगला असतो. कारण की आमच्या इथे खूप जणांनी भेंडीचं पीक घेतलेलं सुद्धा आहे आणि मेन खाज पण खूप असते त्याच्यामुळे. तर हे अशा पद्धतीने. तर हा आपला असा व्ह्यू दिसतो इथून. बघा किती छान वाटते बघा. पण पाऊसच नाही आहे, त्याच्यामुळे ही शेतं फुल भरलेली असतात या सीझनला. पण पाऊस नाही, त्याच्यामुळे आता बघूया पाऊस कधी पडतो, काय पडतो. तर अशा आपल्या सगळ्या दाढी आहेत. हे सुंदर चित्र जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर कोकणातच तुम्हाला असं बघायला मिळेल. आणि आपला जो काही फणस होता झाडावरचा एक, तो पण पिकलेला आहे बरं का फणस. 14 किलोचा फणस, त्याच्यानंतर हा एक फणस आपला पिकलेला आहे. तर असं सगळं दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा उन्हाचा कडाका बघा किती किती आहे. एकदम ऊन, प्रचंड ऊन आहे. तर मस्त बघा वाऱ्याच्या ह्याच्यावरती कशा पाती हलतात बघा. तर इथे फोड आहे ती फोडली जात आहे. ढिपळं आहेत ती फोडली जातात. आता ढिपळं फोडली का जातात, तर जेव्हा पाणी साचतं शेतामध्ये, जेव्हा उपलट वगैरे होते, तर ते जे ढिपळं असतात ना, ती विरघळली नाही जात. म्हणजे माती वगैरे विरघळली जाते, पण फोडलेली ढिपळं आहेत ती विरघळतात. पण जी अशीच ढिपळं जी राहतात ना, ती विरघळत नाहीत. ती काय होतात, तर ती तशीच्या तशी राहतात. त्याच्यामुळे ती आपल्याला फोडावी लागतात. तर अशा पद्धतीने आपलं हे शेत आहे. प्लस इकडचं पण नांगरलेलं आहे. हे पण शेत नांगरलेलं आहे. तर हा जो बांध आहे, त्या बांधांवरती पण भेंडे वगैरे घातले जातात. शेताच्या बांधांवरती भेंडे घातले जातात. गेल्या वर्षी पण आपण घातलेले होते. तर इकडे फोड आहे, ते आता फोडायचं काम चालू झालेलं आहे. तर अशा पद्धतीने कोकणातील शेतीचं सगळी परिस्थिती अशी आहे. पूर्ण माती बघितलीत ना, तरी एकदम सुकी आहे. पाणीच नाही आहे त्याच्यामुळे. तर आवतवर आलेलं आहे. म्हणजेच काय, आमच्याकडे ह्याला आवण म्हणतात, रोपं म्हणतात. त्याच्यानंतर अजून बरेच एक काय काय शब्द आहेत. प्रत्येक तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना, तिथे वेगवेगळी नावं आहेत. त्याच पद्धतीने आमच्याकडे याला रोप म्हणतात, आवण म्हणतात अशा पद्धतीने. तर इकडे फोडायचं काम चालू झालं, मी तुम्हाला दाखवते प्रॉपर. आता इकडे फोडणी झालं, त्याच्यामुळे तुम्हाला छोटे छोटे दगड बघायला मिळतील किंवा मातीचे ढिपळे बघायला मिळतील. पण जे ट्रॅक्टरने फोडलेले आहेत ना, ते बघा केवढे मोठे मोठे आहेत. तर असे सगळीकडे आहेत ते. आपल्याला जे फोडायचे आहेत असेच ठेवायचे नाही आहेत. आणि नंतर मग चिखल वगैरे करताना काय तेवढे मोठे राहत नाहीत, पूर्ण विरघळून जातात. त्याच्यामुळे आता आपल्याला छान फोडावे लागतात. अजून ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर वगैरे फिरणार जेव्हा आपली लावणी होईल तेव्हा. तर असे हे फोडावे लागतात कुदळाने, किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याच्याने असे फोडावे लागतात. जसं आपण पेरणीला कशी ढिपळं फोडलेली होती, त्याच पद्धतीने ही अशी फोडावी लागतात. तर असे तिन्ही शेतांची फोड झालेली आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याची उत्तरं देईन. तर अशी शेतीची कामं आपली चालू झालेली आहेत. फक्त पावसाची कमी आहे आणि यंदा सांगू शकत नाही शेती कशी होईल, काय होईल, कारण की पाऊसच नाही. त्याच्यामुळे दरवर्षी कसं असतं, की जेव्हा आपल्याकडे आधी स्टार्टिंगला पाऊस खूप चांगला असतो, पण जेव्हा लावणी येते ना, जेव्हा आपल्याला चिखल करण्यासाठी पाण्याची गरज असते, तेव्हा पाणीच नसतं. मग बोरिंगचं, विहिरीचं सगळं जुगाड करून पाणी घ्यावं लागतं. पण यंदा उलटंच झालेलं आहे. तर चला, बाय बाय.